हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. देशात 31 लाख हेक्टरवर तेलबियांची पेरणी, अन्न आणि जलसुरक्षेविषयीचा विशेष प्रकल्प सुरू. पुणे विभागात रब्बीची 35% पेरणी, रब्बी पिकांना प्रतीक्षा थंडीची आणि कापूस ऊस उत्पादकांचा प्रश्न संवेदनशील. शरद पवार. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. देशात सुमारे 31 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच काळात सुमारे 28 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली होती. याशिवाय सुमारे 23 लाख हेक्टरवर डाळ पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे 30 लाख हेक्टरवर ही पेरणी झाली होती. केंद्र सरकारनं राज्यांना यावर्षी जास्तीत जास्त क्षेत्र डाळी आणि तेलबियांखाली आणण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात रब्बीच्या पिकांच्या पेरणीला अजूनही वेग आलेला नाही. गव्हाच्या लागवडीने देखील फारसा वेग घेतलेला नाही. काही राज्यांमध्ये खरीपातल्या भाताची काढणी अजूनही सुरू असल्यानं गव्हाची लागवड संथ गतीनं होत असल्याचं दिसत आहे. अन्न आणि जलसुरक्षेविषयी भारतात दुसरी हरितक्रांती घडवण्यासाठी एक विशेष प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल या 3 देशांच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. इस्रायलचे माजी अध्यक्ष शिमॉन पेरेस यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं इस्रायलनं कृषी आणि पाणी वापर याबाबत जागतिक पातळीवर मोठं स्थान मिळवलं आहे. इस्रायलमध्ये असलेली नैसर्गिक स्रोतांची कमतरताच याविषयी संशोधन करण्यास उपयुक्त ठरली आहे. भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. मात्र स्वच्छ पाणी आणि जमिनींचं योग्य व्यवस्थापन यांच्या अभावी भारतानं याबाबतीत फारशी प्रगती केली नसल्याकडे पेरेस यांनी लक्ष वेधलं आहे. पुणे विभागात उशिरानं पाऊस झाल्यामुळे यावर्षी कमी क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. रब्बीच्या एकूण सरासरीच्या 22 लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 7 लाख हेक्टरवर म्हणजेच सरासरी 35% रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र विभागात वाढत असलेल्या पाणी टंचाईमुळे उत्पादन मिळण्याची खात्री कमी असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पुणे जिल्ह्यात खरीपात पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्याच्या दौंड, शिरूर, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यात ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांच्या पेरण्या उशिरानं सुरू झाल्या आहेत. पश्चिमेकडच्या भोर, मावळ, मुळशी या तालुक्यात अजूनही रब्बी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे रब्बीच्या एकूण सरासरीच्या सुमारे 5.6 लाख हेक्टरपैकी केवळ 86,000 हेक्टरवर म्हणजेच सरासरी 15% क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
नगर जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये मका, ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकरी करडई पिकाची मिश्र पीक म्हणून पेरणी करत आहेत. जिल्ह्यात 40% पेरणी झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा सरासरीच्या आसपास असला तरी रब्बीच्या पिकांसाठी आवश्यक असलेल्या थंडीची अजूनही प्रतीक्षाच आहे. कमाल आणि किमान तापमानात गेले काही दिवसांपासून तफावत दिसून येत आहे. पहाटेच्या वेळी थंडी तर दिवसा उष्णतेत वाढ होत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मात्र राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपासच आहे. नाफेडनं कापूस खरेदीला नकार दिला तर साखरेचे भाव घटल्यानं ऊसाच्या भावाचा प्रश्न देखील सोडवावा लागेल. हे दोन्ही प्रश्न संवेदनशील असून त्याचे व्यापक परिणाम दोन्ही उत्पादकांवर होतील. नवं सरकार त्याचा गांभीर्यानं विचार करेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या वर्षी कापसाचा प्रति क्विंटलचा भाव 5,000 रुपये होता. यावेळी तो 4,000 रुपयांच्या आसपास आहे. केंद्र सरकारनं 4,050 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र खरेदीची भूमिका नाफेड ठरवेल असा निर्णय घेण्यात आला आहे. कापूस खरेदी करणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. संपूर्ण खरेदी थांबल्यानं कापूस उत्पादकांपुढे संकटाची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे गेल्या वर्षी एवढा भाव देऊन कापूस खरेदी करावा अशी मागणी पवार यांनी केली आहे. रब्बी गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी 2 ओळीत 22.5 सेंटीमीटर आणि उशिरा पेरणी 18 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सेंटीमीटर खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणं वापरावं. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. काकडी कमाल 2,500 रुपये किमान 2,000 रुपये. गाजर कमाल 3,000 रुपये किमान 2,500 रुपये. भेंडी कमाल 3,500 रुपये किमान 3,000 रुपये. टोमॅटो कमाल 1,200 रुपये किमान 600 रुपये. कांदा कमाल 2,000 रुपये किमान 1,000 रुपये. लसूण कमाल 5,000 रुपये किमान 3,000 रुपये. वांगी कमाल 4,000 रुपये किमान 3,000 रुपये. फ्लॉवर कमाल 2,500 रुपये किमान 2,000 रुपये. कारले कमाल 4,000 रुपये किमान 3,500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.ekmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी तसंच राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये,
पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय. ही शेती करताना सुनियोजित तसंच उत्तम प्रकारे करणं हे फार महत्त्वाचं असतं. पेरावे तसे उगवावे ह्या उक्तीप्रमाणे जसं तुम्ही शेतात पेराल, जशी काळजी घ्याल, तसं फळ तुम्हाला पीक स्वरूपात मिळणार आहे. अशा वेळेस रासायनिक पद्धतीनं जर आपण शेती केली, येणारं पीक हे रोगमुक्त किंवा लवकर येणारं असलं तरी माणसाच्या शरीराला ते हानिकारक ठरू शकतं. रासायनिक खतांमुळे पिकातला सकसपणा मरून निकृष्ट दर्जाचं पीक हाती येतं आणि असं पीक माणसाच्या आरोग्याला अनेक रोगांचं निमंत्रण देणारं ठरतं. हळूहळू सेंद्रिय शेतीचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत चाललंय. सेंद्रिय शेतीमुळं खर्चही वाचतो आणि पीकही जोमदार येतं. तसंच पिकात वास, चव, गोडी आणि पौष्टिकपणाही टिकून राहतो. सेंद्रिय शेतातील पीक हे माणसाच्या शरीराला संजीवनी असल्याचं संशोधनानं सिद्ध झालंय. जमिनीचा पोत टिकून राहायला पाहिजे. आपल्या शेतामध्ये जे काय आपण उत्पादन घेतो त्यातला काही हिस्सा आपल्याला जमिनीलाही देता आला पाहिजे. त्याशिवाय पुढील पिकाला आपल्याला शेती पण देऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने काम करत असताना मी, माझा भाऊ, आई वडील आम्ही सर्व इथे एकत्रच राहतो. मायापाशी जवळजवळ 10 ते 11 त्या देशी गाई 5 ते 6 आहेत, म्हशी 2-3 आहेत आणि त्यांचं मलमूत्र आम्ही एकत्र साठवत असतो. एकत्र साठवल्याच्यानंतर त्या द्विदल धान्य, गूळ, पीठ, काकवी याचा वापर करून जमिनीतले मायक्रॉन्स वाढावेत अशा पद्धतीने शेतामध्ये पाण्याच्या स्लरीतून सोडतो. अगर माझ्या शेतावर मी ठिबक पण केलेलं आहे. इथं मग गाळप व्यवस्था तिथं तयार केलेली आहे. आपण शक्यतो धोतराच्या कापडातून आपण ते गाळून ठिबकमधून शेताला डायरेक्ट पिकाच्या मुळाला कसं पोचेल ह्याच्यावर काम करून आपण प्रत्यक्ष त्या पिकाच्या मुळालाच देत असतो, जेणेकरून त्याचं बाष्पीभवन पण जास्त होणे आणि आपण दिलेल्या खताचा व्यवस्थित उपयोग व्हावा. गेल्या 15-1 वर्षापासून जेव्हा अशा प्रकारे आम्ही काम करत होतो तेव्हा एक जाणवलं आम्हाला. कृषी विभागातले लोक पण आमच्या क्षेत्रात जे नवीन शेतीतले आमचे जवळपासचे जे शेतकरी आहेत ते पण यायचे की जे नवीन आज आधुनिक तंत्रज्ञान वापरायला लागलेत की आपण अशा पद्धतीनं केलं पाहिजे काम, वेगवेगळे प्रयोग राबवले पाहिजेत. पालापाचोळा हा ऊसाचा किंवा कुठलाही काडी कचरा न जाळता जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काय काय करता येईल असं. आणि हे करत असताना आमच्या लक्षात आलं की तो पालापाचोळा ठेवला तर थोडंफार लेबरकडून भांगलन वगैरे करत असताना जनावरं त्यात असतील असं एक लेबरला भीती वाटायची कायम की त्यात जर साप वगैरे असला तर कशा पद्धतीने काम करायचं. मग आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर दिवस थांबायचो आणि त्यांच्याबरोबरच काम करत करत मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढला की बाबा नाही तर असं काय होऊ शकत नाही म्हणून. मग अशा प्रकारे जेव्हा मी तो ऊस तयार करायला घेतला तेव्हा सुरुवातीला सर मला ऊसाचं ॲव्हरेज फक्त एकरी 19 टन पडलं होतं. आणि 19 टनापासून गेले 15 वर्षापर्यंत आज रोजी ऊसाचं ॲव्हरेज याची साधारण 45 ते 50 टनापर्यंत आम्ही पोचलो आहे. वेगवेगळ्या रानाच्या प्रतवाढीनुसार ते ॲव्हरेज वाढायला लागले. मग अशा प्रकारे तयार झालेला ऊस जर मी कारखान्याला द्यायचं म्हणलं तर मला तो निश्चितच परवडणार नव्हता. का तर ऊसाच्या सरीमधून ज्यावेळेला त्याला आपल्याला पाणी द्यायचं आहे, जेव्हा स्लरी आम्ही सोडायचो तेव्हा त्या ठिबकमध्ये स्लरी अडकायची. मग स्लरी त्यात अडकती म्हणून आम्ही हौद तयार केले. हौदात सगळं गोमूत्र वगैरे सगळं एकत्र भरून ठेवायचं. त्यात द्विदल धान्य, पीठ, गुळ, काकवी की जेणेकरून जमिनीले मायक्रॉन्स वाढतील. आणि ज्यावेळेला शेताला पाणी चालू आहे ते एका वेळेला साधारण 3 साईडला पाणी द्यायचं. आणि ॲव्हरेज काढलेलं होतं की एका वेळेला 3 साईडला पाणी गेलं की ते साऱ्या आपली मोटर चालू झाल्यावर साऱ्या पाणी पोचायला किती वेळ लागतो तर साधारण 15-16 मिनटं लागायची. मग 15-16 मिनटामध्ये आपल्याला त्या स्लरीचं प्रमाण किती गेलं पाहिजे ते साधारण ॲव्हरेज आम्ही 2 लिटरच्या आसपास ते द्यायचो. मग 15-16 लिटर 15 ते 16 मिनटामध्ये जर 2 लिटर सोडायचं असलं तर त्याप्रमाणे आम्ही त्या वॉलचा कॉक नॉब सेट करून ठेवला होता. आणि अशा प्रकारे अशा वेळेला पाणी द्यायचो की जमिनीत काळोखी आहे व्यवस्थित आणि नकळत शेतीला आपल्या भेगा पडल्या असतील. आणि ज्यावेळेला आपण असं पाणी देताना पाटाचं पाणी त्या भेगेतनं असं गेलं की ते बरोबर सक करून घ्यायचं
आणि 24 तासात पिकाला काळोखी जबरदस्त जाणवायची, की पिकानं सगळं पाणी दिलेलं आपलं घेतलेलं व्यवस्थित. मग असे प्रयोग आम्ही साधारण 1 महिन्यातनं एकदा असं साधारण 3 करायचो. 3 केले की 1-2 पाणी परत हाय तशीच द्यायची. परत ह्याच पद्धतीनं आपण ऊस तयार करायचं. अशीच सेंद्रिय पद्धतीनं शेती करून भरघोस आणि उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन घेणारे शेतकरी सुधीर चिवटे. कराड तालुक्यातील तळबीड इथे चिवटे यांनी शेती केली. या शेतात ऊस, गहू, ज्वारी, बाजरी तसंच कडधान्य घेऊन चिवटे कुटुंब एकत्रितपणे शेतात काम करण्यात व्यस्त असतात. चिवटे यांना सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचं महत्त्व पटलंय आणि त्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केलेला दिसतोय. इथं 2 प्रकारचे गोठा केला आहे मी. एक मुक्त गोठा पण जनावरांना केलेला आहे आणि एक आहे तो आतला बांधीव गोठा आहे. त्यांना जेव्हा ठराविक वेळेत वैरण देतो तेव्हा ते आतल्या गोठ्यात घेतो आपण जनावर. आतल्या गोठ्यात घ्यायची, खायला घालायची, धार काढायची आणि त्यांना मोकळी सोडायची. पाणीसुद्धा आपण त्यांना 24 तास कसं मिळेल याच्यावर इथलं जे काय माड आहे लाकूड फाटा त्याच्यावर केले. त्याला असं वेगळं काही सेपरेट असं केलेलं नाही. आणि मग ऑर्गॅनिक फार्मिंगचे दिवस आता हळूहळू लोक पण मागायला लागले की अशा प्रकारे अन्नधान्य असेल तर आम्हाला सांगा, द्या. आणि मग आम्ही ते डेव्हलप करत अगदी गहू ज्वारी जरी आम्ही केलं, त्या गव्हामध्ये मोहरी करतो. मोहरीचं एवढ्यासाठी करतो की त्याच्यावर गव्हावर तांबेरा वगैरे येऊ नये म्हणून. आणि आजकाल लेबरचा खर्च जास्तीचा चाललेला आहे. आम्हाला लागून ते MIDC असल्यामुळे मजुरी पण आता बऱ्यापैकी वाढलेली आहे. मग 2 पैसे त्या पिकातनं जर नाही मिळाले तर मग आम्ही ह्यात टिकून राहणार नाही. त्यामुळं नाईलाजच तो 2 पैसे आम्हाला जे धान्य आपण स्वच्छ करून देतोय लोकांना त्याचे 2 पैसे आम्ही हक्कानं मागून घेतोय. अदरवाईज जर आम्ही यात नाही टिकलो तर मग नुसताच गुळ आणि इतर काय करायला लागेल. पण लोकांची मागणी असल्यामुळे आता हळूहळू कडधान्य पण त्यात थोडं चालू केलेलं आहे आणि ते लोकांना सगळं सात्विक अन्न मिळावं. मायापाशी मी स्वतःची माझी पिठाची चक्की पण आहे. शक्यतो बाहेरनं खाद्य न आणता आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य कडधान्य घेतो, ते दळून काढतो आणि तेच आपण आपल्या जनावरांना इथं देत असतो. जर एखाद्या वेळा काय कुठं शॉर्टेज पडलं तर मग एका दुसरं पोतं जे चालू बाजारात कुठं मिळेल खाद्य ते घेतो. पण बऱ्यापैकी मी बघितलं जे आपल्या अन्नधान्याची सवय जी जनावरांना भरडीची लागलेली आहे त्यावेळी ते जनावर खातानासुद्धा नको म्हणत असतं. पण त्याला काय जास्त मागता येत नाही. शेवटी जी पुढं पोट भरण्यासाठी जे काय गावण्यात टाकले ते खावंच लागतं. आणि त्याचं मलमूत्रसुद्धा एकत्र कसं साठेल अशी पण व्यवस्था केली. आणि ते 500 लिटरचा बॅरल असेल किंवा 200 लिटर असेल हे भरत आलं की मग ट्रॅक्टर ट्रॉलीतनं शेतावर घेऊन जातो आणि तिथं आम्ही ते स्लरी म्हणून सोडतो. आणि आज रोजी जमिनीतली दरवर्षी मातीचं पृथक्करण करत असतो मी. आणि दरवर्षी करत अतिशय कार्बाचं प्रमाण आता शेतामध्ये वाढलेलं आहे की जेणेकरून आता पुढच्या पिढीला आपण व्यवस्थित आपली जमीन व्यवस्थित देऊ शकू किंवा पिकणारी जमीन आपल्या पुढल्या पिढीसाठी जाते ह्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि सांगायचं म्हटलं तर सेंद्रिय शेतीला एक फायदा आम्हाला मिळाला की आमचं घर टोटली एकत्र राहिलेलं आहे. मी असेल, माझा भाऊ असेल, भावाची बायको असतील, मुलं असतील की असं कधी वाटलं नाही आपण इथं राहूया किंवा शहरात जाऊया तिथं काय घेऊया. मुलांना शाळेसाठी बाहेर ठेवतो पण शाळा सुट्टी कोणीतरी जातं आणतं आणि एकमेकासाठी कोणातरी वाट बघत असतं. शक्यतो संध्याकाळचं जेवण आमचं एकत्र चालतं. आणि त्या अन्नधान्याची जी चव आहे, तो जो जिव्हाळा आहे त्याच्यामुळे हे टिकून राहिले असं मला म्हणावं लागेल. आणि मी लोकांना हेच करेन की हळूहळू सगळ्यांनीच हळूहळू करत ते सेंद्रिय शेती वळूया. जी खरोखरच आज काळाची गरज असेल किंवा कापडी पिशवीतूनच आपलं अन्नधान्य पुढे गेलं पाहिजे की जास्तीत जास्त प्लास्टिकचा पण वापर नको त्यातनं. की ज्या वेळेला ती पिशवी एखादी खराब होईल आपण फेकून देऊ तेव्हा त्याला माती आणि पाणी चिकटलं तर ती पूर्ण त्याचं विघटन होऊन जावं. गाई म्हशींचे मलमूत्र, शेण यांचा खत म्हणून त्यांनी वापर केला. मुक्त गोठा तसंच बांधीव गोठा पद्धत त्यांनी राबवली. शेती करताना झाडांचा पालापाचोळा, जनावरांचं मलमूत्र यांचा वापर करून जमिनीचा पोत चांगल्या प्रकारे सुधारता येतो यावर त्यांचा विश्वास आहे. म्हणजे सुरुवातीचा ॲव्हरेज कमी पडत असल्यामुळं मग मनाची धास्ती होत नव्हती की काय करूया काय नाही. पण बांगलणीचा खर्च पालापाचोळा ठेवल्यामुळे तो आमचा वाचला होता करत. मग अशा प्रकारे ऊस कारखान्याला न देता मी गाळप करायचं ठरवलं
आणि मग तो ऊस सुरुवातीचा जो 1-1.5 टन ऊस होता साधारण 1500 किलो, तो ऊस आम्ही स्वतः तोडून स्वच्छ करून तिथे गुऱ्हाळ घरावर नेला आणि गुऱ्हाळ घरावर नेऊन गुऱ्हाळ केल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की साधारण 155 ते 56 ढेपास त्यातनं तयार होणार आहेत म्हणून. पण त्यावेळेला त्या मोठ्या ढेपा पाडल्या होत्या, पण मोठ्या ढेप्यातनं वजन बघितलं तर 160 किलोपर्यंतचा गुळ तयार झाला होता. हा गुळ कशा प्रकारे विकला जाईल की जेणेकरून आपल्यालाही परवडेल. पण सुरुवातीला 2-3 वर्ष जोपर्यंत माझं ॲव्हरेज वाढलं नाही तोपर्यंत अशीच माझी गेली. 19 ॲव्हरेज 22-23वर गेलं, 22-23 26-27 गेलं. आज रोजी गेल्या 15-16 वर्षाच्या प्रयोगानं मी आज ऊसाचं ॲव्हरेज माझं जवळजवळ 42 टनापासून 50 ते 52 टनापर्यंत झालेलं आहे. आता मला ऊसाचं जेव्हा मी गुऱ्हाळ करतो तेव्हा निश्चितच मला कारखाना एवढे पैसे माझा मी ऊस तोडून स्वतः गुऱ्हाळ करून गुळ विक्री करून जेवढे कारखान्याला मी ऊस देतो आहे तेवढेच पैसे मला स्वतः एक आत्मसन्मानानं मिळतात. आणि ह्या गुळाच्या ह्याच्यामधून आम्ही मग लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी साधारण पुण्यामध्ये पण मी बऱ्याच वेळा जायचो, तिथल्या दुकानदारांना भेटायचो, जिथं एक्झिबिशन लागेल तिथे जायचो. कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अगदी कृषी विभागाच्या माध्यमातून मी मुंबई, दिल्ली आणि कलकत्त्यात सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी भाग घेतला आणि तिथंसुद्धा आमच्या गुळ आणि काकवीला 1 नंबरचं बक्षीस मिळालं होतं. आता ती बक्षीस म्हणजे एक थोडीशी शाबासकी असायची आम्हाला आणि मग आमची प्रेरणा टिकून राहायची. मग बरीच लोक बघायला यायला लागली कशाप्रकारे शेती करतात काय. मग हे करत आता आम्ही थोडं ज्वारी म्हणा, आपले जनावर आहेत त्यांना वैरण पाहिजे म्हणून थोडंसं गहू, त्या गव्हाचा भोसा, काड काहीच वाया जाऊन देत नाही त्यातलं. आणि जनावरांना जेव्हा आपण वैरण टाकतो त्यातला जो काडी कचरा शिल्लक राहील गव्हाणीतला कुट्टी करूनच घातला जातो, तो सुद्धा जनावरांच्या पायाखाली आम्ही 2 दिवस ठेवतो आणि त्यात जे मलमूत्र पडतं ते मग एकत्र साठवण्याचा प्रयत्न करतो. आज रोजी माझ्या शेतात जो काय आता गुळ तयार होतो आहे तो माझा मी गुळ सगळा गुळ म्हणा, काकवी म्हणा, ज्वारी, गहू मी माझ्या शेतावरून आज तळबीडमधून देतो. पण हे सगळं करायसाठी मी जवळजवळ 13 ते 14 वर्ष न थांबता काम केलेलं होतं. त्यामुळे आता लोकांच्या ॲडव्हान्स ऑर्डरी आम्हाला येतात आणि त्याप्रमाणे आम्ही ते माल तयार करतो. माल मात्र सगळा स्वच्छ करून देतो. सेंद्रिय पद्धतीनं शेती केली तर खर्चात बचतही होते, शिवाय उत्कृष्ट पीक मिळतं. तेव्हा आपल्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर करणं हे सुजाण शेतकऱ्याचं लक्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.